तर मी आता सहज स्टेटस बघत बसले होते आणि त्यामध्ये एक गोष्ट लिहिलेली होती. तर त्यावर मला माझं मत द्यायचं. तर त्यामध्ये लिहिलं होतं की आपल्याला फसवणारा जो असतो ना त्याच्यासोबत एवढं प्रामाणिक राहायचं ना की समोरच्याला त्याची लाज वाटली पाहिजे. तर पहिली गोष्ट, समोरचा असतो निर्लज्ज. जर त्याला लाज वाटली असती तर त्याने आपल्याला फसवलंच नसतं. आणि त्याच्यात थोडी जरी लाज असती ना तर त्याने हे करताना 100 वेळेस विचार केला असता. आणि हे कलियुग आहे, तिथं फसवणारा निर्लज्जच असतो. त्यामध्ये कधी तुमच्याशी कोणी गोडगोड बोललं ना त्याच्यामध्ये वाहवत जाऊ नका. कारण लोक सुरुवातीला खूप जास्त गोडगोड बोलतात, खूप अटेन्शन देतात आणि नंतर ना असा बिहेवियर करतात जसं काय तू कोण आणि मी कोण. कारण त्यांची गरज संपलेली असते. त्यांना जे पण तुमच्याकडनं पाहिजे असतात गोष्टी त्या सगळ्या मिळालेल्या असतात. त्यामुळे कधी तुमच्याशी कोणी जर गोड बोललं तर त्याच्यामध्ये जास्त वाहवत जाऊ नका. आणि समोरच्या सोबत एवढंही प्रामाणिक राहू नका की समोरचा आपला दरवेळेस फायदा घेत राहील. समजलं का? जरा शहाणं व्हा. आणि प्लीज माझी एक रिक्वेस्ट आहे, जे लोक दुसऱ्यांना फसवतात ना त्यांना, तर प्लीज मित्रांनो आणि मैत्रिणींनो, दुसऱ्यांना फसवू नका आणि थोडीशी लाज बाळगा. निर्लज्जांनो थोडीशी लाज